असा हा एक आगळा वेगळा असा हा सण आहे. आजचा दिवस अक्षय तृतीयेचा. भारतीय पद्धतीला जो सगळ्यात उत्तम ऋत असतो तो अक्षय तृतीयेचा असतो. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आज खाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्याचे सगळे सहकारी यांनी पुढाकार घेतला आणि आजचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. ते म्हणजे त्याचं हे वास्तुशिल्प, त्याची कलाकृती ही बघितल्याच्या नंतर एक क्वचित बघायला मिळेल अशा प्रकारची ही कलाकृती या ठिकाणी केलेली आहे. आणि माझी खात्री आहे की इथं जी व्यक्ती येईल त्यांना महादेवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर समाधानाचा लाभ आहे. पण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतरही त्यांना समाधान लाभेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मला आनंद आहे की या सोहळ्याला उपस्थित राहता आलं. काही लोक म्हणतात की मी कधी अशा कार्यक्रमाला जात नाही, त्याचा अर्ध सत्य आहे. पण मी राज्याचा प्रमुख असताना 4 ते 5 वेळेला पंढरपूरला पांडुरंगाची पूजा महाराष्ट्राच्या भल्याच्यासाठी केली. तुळजा महाराजांचं तुळजापूरचं मंदिर आहे, तिथे महापूजा मी अनेकदा केली. आणि त्यामुळे आपल्या या संदर्भाचं प्रदर्शन करून आणि त्यामुळे आपल्या या संदर्भाचं प्रदर्शन करू नये. पण जे काही आपल्या अंतःकरणामध्ये असेल त्याचं प्रदर्शन न करता ते अर्पित करण्याची भूमिका घ्यावं याच भावनेनं आणि श्रद्धेनं आज मी, माझी पत्नी आणि आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा हा आनंदाचा क्षण आहे हे मी या ठिकाणी सांगतो. आपल्यासाठी प्रार्थना देखील करण्यात आलेली आहे. तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी तुमच्यासाठी आव्हाड साहेबांनी प्रार्थना देखील या मंदिरातील सगळ्यांनी केलेली आहे. आव्हान म्हणण्याशिवाय काय सांगायचं. पवारसाहेब, राज्यामध्ये सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं की ह्या दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळू शकेल का? असं आपण पवित्र प्रांगणामध्ये आहोत. या पवित्र प्रांगणामध्ये राजकारण आणू नका, राजकीय प्रश्न आणू नका. कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे, परंतु या संबंधीचं भाष्य करण्याचा असा प्रसंग नाही. तिकडे आपण गेल्या वेळी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरून अनेक वाद झाले, अनेकांनी आपल्यावर टीका केली. आपण हा मार्च आपल्या लक्षात पहिलगाम पद्धतीने हे होता. कशासाठी टीका? काय काय होतं नाही, काय होतं? धार्मिक हे बघून गोळीबार केला नव्हता. असं आहे की जे काही पहिलगामला झालं हा माझ्या मते हा या देशाचा हल्ला आहे. त्या व्यक्तीचे कुटुंब त्याच्यामध्ये शहीद झाले, त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे. आणि म्हणून इथं धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाही. आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीय
कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल. मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सगळ्यांचं आहे. आणि तशा प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाजाद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. विखे पाटलांवरती गुन्हे दाखल झाले. नाही नाही, मी तुम्हाला मंदिराची माहिती देतो सर. एक मिनिट सर सर, एक मिनिट एक मिनिट. सर एक मिनिट सर, विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी चालू आहे, काँग्रेसने केली आहे. सर पवारसाहेब एक मिनिट, फक्त तुम्हाला मंदिराची माहिती देतो. आमच्या काही सहकार्याने केली. या प्रश्नावर संबंध देश एक आहे, सगळे पक्ष एक आहेत, संबंध समाज एक आहे. हे आणि हा संदेश विश्वाला पाठवण्याच्यासाठी स्पेशल अधिवेशन हे उपयुक्त ठरेल. एक मिनट, अभी राजनीति की सवाल बंद करो. ये मंदिर की मालूमात मैं देता हूं, 5 मिनट में साहब को भी निकलना है. या मंदिराला सगळे दगड हे जे पाषाण आणलेले आहेत, हे मंदिर 1,500 टनाचं 1500 टनाचं आहे. ह्या पाषाण जे खांब दिसत आहेत, हे खांब कुठेही जोडण्यात आलेले नाही. एका दगडाचा एक खांब आहे, असे 26 खांब आहेत. हे सगळे दगड आपण सलेम या तमिळनाडूतल्या एका 2 खाणीतनं घेतले. त्या 2 खाणीतनं घेऊन नंतर हे मुर्डेश्वर कर्नाटकला आणण्यात आले. तिथे तिच्यावर कोरीव काम करण्यात आलं. त्याच्यानंतर 4 वर्ष 50 मजूर इथेच राहत होते आणि त्यांनी ही पूर्ण कलाकृती पूर्ण केली. आणि गेले 4 वर्ष या मंदिराचं काम चालू होतं. ह्याच्यात कुठेही स्टील नाही, सिमेंट नाही, कुठलाही केमिकल नाही, पूर्ण दगडाने हेमाडपंथी. आणि हे जे कोरीव काम आहे तेच कोरीव काम तुम्हाला तुळजापूरला दिसेल. हे सगळं कर्नाटकमधल्या मजुरांनी इथे येऊन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये 26 खांब आहेत, 36 गजमुख आहेत. तुम्ही आता जाताना गजमुख बघून जा, तुम्हाला एकाही गजमुखामध्ये एकही फरक जाणवणार नाही. मूर्ती 2004 साली आणली होती, ती पण आंध्र प्रदेशमध्ये एका कारागिराकडनं कोरून घेतलेली आहे. त्याला आधी तुळजापूरला आणला, त्यांनी तुळजापूरच्या मूर्तीचे फोटो काढले, मग ही मूर्ती बनवली. ही मूर्ती नंतर तुळजापूरला नेली. तुळजापूरला आई भवानीची गळाभेट घेतली आणि ती गळाभेट करून ही मूर्ती इथे आणण्यात आलेली. त्यामुळे साग्र संगीत अशी 3 दिवस इथे प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. ह्याच्यात थोड्या पोट्या चुक्या झाल्या असतील तर आई भवानी माफच करेल. असा हा सुंदर सोहळा, अखेर त्याचं लोकार्पण माझ्या विठ्ठलाने आज महाराष्ट्र जनतेला केलेलं आहे. हे मंदिर आजपासून साहेबांनी दर्शन घेतल्यानंतर, जयंत पाटील साहेबांनी दर्शन घेतल्यानंतर, अनिल देशमुखांनी दर्शन घेतल्यानंतर उभ्या महाराष्ट्रासाठी खुलं करण्यात आल्यात. कुठल्याही जाती धर्माचा भेद इथे पाळला जाणार नाही. ज्या भक्ताची इच्छा असेल इथे माथा टेकण्याची, या महाराष्ट्राच्या कुळसर्वणीच्या चरणी आपलं नतमस्तक होण्याची, त्याला इथे पूर्ण परवानगी आहे. आपल्या सगळ्यांचे आभार. आणि मुख्य म्हणजे साहेबांनी इतका वेळ दिला त्याबद्दल आभार. साहेब, शेवटची एक गोष्ट सांगतो की आधुनिक महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर असेल की ज्याला ओसी आहे, म्हणजे CC, ज्याला आरंभ सर्टिफिकेट म्हणतात, आणि वापर परवाना म्हणजे OC आहे, आणि त्या आराखड्यावरती म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरची सही आहे की हा आराखडा मंजूर आहे. म्हणजे मंजूर असलेलं देऊळ आपण इथे केलेलं आहे साहेब.